दादरच्या कबूतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा आहे। आंदोलन सुरू राहणार, शांत बसणार नाही असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी सांगितलं। वेळ आली तर शस्त्र देखील उचलू असा इशारा जैन मुनींनी दिला। 13 ऑगस्टला पुढील निर्णय घेऊ, कबूतर मरता कामा नये असं देखील जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले। यह है कि जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दोबारा मेले नाही पाहिजे की आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही। आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीने दादा आम्ही शांतीने करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस, धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो, संयमी मानला जातो। त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत। याचं कारण या समाजाला हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे। नरेंद्र मोदी, अमित शाह करतात। त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून, आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतो। अजून चालू होते कोर्टात आणि महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असतं तेच झालं पाहिजे, तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।